चैन लाव लावलेली गॅरंटी नाही आहे काय बट खूप असं दम लागते. 300च्या आसपास पायऱ्या असते आणि केवच्या मध्ये गणपती आहे. नको बाबा यांच्या नादी नाही लागत. मोबाईल बंद करते तो बघ. तर लेण्याद्रीच्या आम्ही पायथ्याशी पोहोचलेलो आहोत आणि आता लेण्याद्रीला 300 पायऱ्या आहेत समथिंग. सो आता आम्ही पायऱ्या चढून वगैरे वर जाऊ. जरा 5-10 मिनटं थांबतोय कारण का आता कंटाळा आलाय कारण का 12-1चा टाईम झालाय. सो आता जरा चालायला लागेल. सो 5-10 मिनटाचा आराम करू. बट इकडे आलोय तर इकडचा परिसर बघत होतो. खूप वेगळा आहे आपल्या इकडच्यापेक्षा. म्हणजे आम्ही पेण विभागात राहतो त्यापेक्षा खूप वेगळा आहे. सगळ्या इकडे जमिनी अशा फुल शेतीवाडीच्या आहेत. सगळ्या ओसाड आहेत. घरं पण खूप कमी आहेत. सो इकडे येऊन असा वेगळाच एक्सपिरियन्स येतो की असा बघितलं न बघितल्यासारखाच आहे. तिकडे ते लेणे दिसते लेण्या. तिकडे गणपती आहे. सो आम्हाला तिकडे जायचं आहे. आता आम्ही आमचं काय बोलतात पायऱ्याचं आता आम्ही चढायला लागू. सो तर पायथ्याशी तुम्ही बघितलात की ज्यांना चालायचं नाहीये असं ते दम लागला तरी चालेल थोडाफार. तुमच्या वाटीची चैन लाव लावलेली गॅरंटी नाही आहे काय नाहीच लावलंय मी. मंदार सारखी लोक मंदारला भेटतात. 11:30 वाजले तर पायऱ्या चढायचा चालू केलाय. जेव्हा ज्यांना पायऱ्या नाही चढायच्या त्यांच्यासाठी सोय आहे. हे कसली माकडं आहेत बघ. त्या बाई ना अंगावर वगैरे येतात. त्या 2 माकडं हा बघा इथे काय. हे बाबा मोबाईल नको घेऊस. मोबाईल घेतला असं वाटलं का माझे. खूप सारे माकडं आहेत इथं. पायऱ्या पण एकदम अशा मोठ्या पायऱ्या आहेत. इथंच 10 पावलं चाललं नाही दमलो. हा दम लागला. मला भेटलं तर माझ्याच आहे. थोडासाच रस्ता बाकी पण इकडनं व्ह्यू मस्त दिसतं एकदम. सुसाईड करा तुम्ही यापेक्षा. माकडं खूपच आहे. लेण्याद्रीच्या वर पोचलेलो आहे. बट खूप असं दम लागते. 300च्या आसपास पायऱ्या असते. बट ठीक आहे. एकदम वातावरण तर वरती थंड आहे पण माकडं खूप आहेत. तिथं लिहिलेलं पण आहे. इकडनं जाऊ आत आणि मंदिराच्या पाय पडू बघू. इथे एक लेणी आहे. आवाज एकदम व्हायब्रेट होत आहे. रौनक नारुडाचा फॅन आला इथं दिसत नाही आहे पण तो. आता पुढे दर्शन घेऊया. पूर्ण मंदिर हा लेणीमध्ये हा असा केव आहे आणि केवच्या मध्ये गणपती आहे. कृपया माते फोटो काढून. ठीक आहे. हा रूम आहे फक्त आतमध्ये. रूम आहे का फक्त. जेल सारखं बोलतं काय नाही. काय नाही फक्त रूम आहे छोटीशी. इथे बसायला पण मस्त वाटतं. पूर्ण थंड थंड वाटतं. खूप चांगला ठिकाण आहे. इथे 10-15 मिनटं असं बसू आणि मग पुढे निघू. तू कधीपासून बिझनेस माइंडेड झालास. कधीपासून बोलते तुला. अरे नाही त्याला कधीपासून बोलते की बिझनेसचं बघू काहीतरी करू. मला हा व्ह्यू पण बघायचा एकदा. काहीतरी करू पण ना काय नाही करत. तेव्हा जेव्हा पैसे येतील ना तुझ्याकडं तेव्हा असला करू की आयतं सगळं. अरे त्यासाठी सगळी जण जातील. मी पण जाईन हात लावायला पैसे भेटतील.
आतला बाजू एक लाख. हा? आतला बाजू फक्त एक लाख. नाही. त्याला पोचायचं. मग येड्या देऊ पण शकतो तो अंबानी. असा त्याला नेला तर देऊ नाही शकत तो पैसे. मी देईन कोणी हात लावला तर 5,000 रुपये. मेन म्हणजे निग्रो लोक येतील त्याला उचलायला. का निग्रो का? तो 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 त्याला वेगळी हे ते असतात ना रे राजगादी येईल त्याला. 2-3 गाड्या येतील ना उचलायला. त्याच्या बॅगा ठेवायला वेगळ्या गाड्या. काय नाही. किती मिनिटात पोहोचलो तर तिकडून इकडं 5 मिनिटात पोहोचलो. इकडून तिकडं फक्त 10 मिनिटात पोहोचू. इझी. उतरताना काय नाही वाटत रे. असं कर. काय नाही वाटत. मला ऋग्वेद शिकवतोय हो कसा चालायचा. हे आहे का चाणे नको नको बाबा यांच्या नादी नाही लागत. मोबाईल बंद करतोय तो बघ. लॉबीच आहे ती एक मोठी. 12ला खाली उतरायला चालू केलता. 20 मिनिटात खाली उतरलो. काय वाटलं नाही एवढा. आरामात उतरलो. आता प्लॅन असा एक्सटेंड करायचं वाटतंय. आता आम्ही विचार करतोय की लेणेद्री अजून रांजणगाव पण करू. कारण की आमच्याकडे टाइम पण आहे. जस्ट 1च वाजलाय. सो आता रांजणगाव पण करू. माकडांची पण भांडणं होतं तो इथं. जेल मध्ये जायला लागत नाही. हे पण मस्त वॉर चालू आहे. वॉर ने छळ करणार आहे तिचा. बावलट साला काय बोलतो. तुझं काय ती फिमेल थोडीच आहे. फिमेल आहे ती. तिला आता कॉन्फिडन्स वाढतंय. नाही ना बघ. अटॅक 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 अटॅक. नाही 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 नाही. एक चांगला स्पॉट बघितलाय. दोघांना घेऊन आले ते. दोघांना घेऊन आला तो. म्हणून माकांची वाढणार याला बोलतात माझ्या. माराय का तो त्याला. मार ना. की काय रॉकी भाई आहे. हे मार. आईला तिसरा आहे. तो बघ लाल आहे हे पूर्ण. बेकार 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 तो आहे आंटी. बेकार बेकार बेकार. याच्यात जोर होता. याच्यात काहीतरी जोर होता. हे बाबा बाबा. नुसती भांडणं. नुसती भांडणं. शॉक लागत त्याला. तो बघ. त्याला पावर भेटली ना. मारला मारला. मारला मारला. ही बेकार. साडेबारा वाजलेले आणि आता आम्ही निघालो लेण्याद्रीवरनं. आता लेण्याद्रीवरनं आम्ही घरी जायचा विचार होता. बट प्लॅन थोडा एक्सटेंड करतोय. कॉज थांबा 1 मिनटं. कॉज आता आम्ही विचार करतो की आम्ही प्लॅन एक्सटेंड करून रांजणगावला पण करू. जो तिसरा अष्टविनायकमधला गणपती आहे तो पण करू. 1-2 द्या. किती. जाता जाता हे बघा किती ऊसाचे हे जातात. गाड्या जातात. गाडी चालता चालता आम्ही मागितलं त्यांच्याकडून की 2-4 देता का आम्हाला. ते बोलले हो देतो. 50 रुपयात घेतले आम्ही 4. आता त्याला मोडून टाकायला लागेल रे. मोड मोड त्याला मोड. हा थांब मी मोडतो. थांब मोडून टाकतो आत गाडीत. अरे बाबा आराम. आवाज कमी कर. रांजण आपलं काय बोलतात लेण्याद्री पासून ते आम्ही आता चाललेलो आहोत रांजणगाव. जो आम्हाला रोड भेटलाय 40 किलोमीटरचा. एकदम आता तर मी गावात आलेलो आहे. बट जो आम्हाला जो रोड भेटला, जो प्रॉपर रोड भेटलाय ना, एकदम असा मी प्रेमात पडलो त्या रोडच्या. आज आपल्या साईडला तर कधी अशा आपल्याला रोड भेटणारच नाही. एकदम खड्डे वगैरे. बट इथे एकदम गावा ठिकाणी पण एवढे असे प्रॉपर रोड आहेत ना की असं आपण नॉर्मली ते 40-50 किलोमीटर काहीच नाही वाढत इथे. जरी आपण नुसतं आता स्टेअरिंग आपली असं स्टेबल ठेवली आणि जरी गेलो तरी पण आपण एकदम कम्फर्टेबली त्या डेस्टिनेशनला पोहोचू शकतो. एवढा असा मस्त रोड आहे. सो नेक्स्ट टाइम कधी असा प्लॅन झाला तर प्लॅन करतोय की बाईकने वगैरे आम्ही येऊ. तर कधी आमच्या बाईक्स येतील त्यावेळी आम्ही नक्कीच प्लॅन करू.
सो आता इथे किती आम्हाला दाखवते 32 किलोमीटर. 32 किलोमीटरमध्ये आम्ही रांजणगावच्या गणपतीला पोचू. सो बघत राहा. चप्पल घेऊ. माझ्या साईजची होणार नाही रे. अरे त्यांना सांगू दे पोचलो म्हणून. हा चप्पल दाखवली आणि का जस्ट मार्केटमध्ये आलोत. आम्ही कुठे पोचलो आता म्हणजे इकडे रांजणगावच्या गणपतीला पोचलेलो आहोत. तिथे 2 तासाचा प्रवास करून लेण्याद्रीवरनं जस्ट आता रांजणगावला पोचलेलो आहोत. अँड मार्केटमध्ये होत काय दाखवू. हां गणपतीकडे जाण्याचा मार्ग या साईडूनच आहे. तिकडे गणपती लिहिले. मंदारचा इकडे उसाचा रस. नाही नको. नाही तो आवडत नाही मला तसा लावलेला. आवडतो बट नको लावून त्याला. तो आता मंदिरात गेल्यावरच दाखवतो. हां प्रत्येक काय ठिकाणी असा व्लॉग म्हणजे व्लॉग काय आपला व्हिडिओ काढून देत नाही आहे. पण थोड्याशाच अशा छोट्या व्हिडिओ मी टाकते त्याच्याकडे म्हणजे फक्त मला दर्शन घेता येईल एवढाच व्हिडिओ टाकते. बट या ठिकाणी रांजणगावच्या ठिकाणी असं काय प्रत्येक याची थोडीशी माहिती दिलेली आहे की काय आहे म्हणून. स्टोरी वगैरे प्रत्येकाची सांगितलेली आहे. इथे रांजणगावची आहे महागणपती. सो इकडचं प्रत्येकाचं स्कल्पचर पण मस्त आहे की पोर्ट्रेट्स जे आहेत ड्रॉइंग ते खूप चांगले आहेत. इकडचं हे पण बघू शकतो व्ह्यू मस्त आहे. म्हणजे प्रॉपर केव्स टाईप असं हे कार्व केलं आहे. सिक्युरिटी गार्ड बघू शकता इकडे किती. कारण का कोणाला जास्त मोबाईल वापरून देत नाही. बट इथे या एरियामध्ये थोडासा मोबाईल वापरला तरी चालतं आहे. म्हणजे एवढं काही बोलत नाही आहे. सो म्हणूनच इथे मी व्लॉग करते. थोडेफार फोटोज घेतो आणि जरा वेळ बसतो इथे आम्ही आणि मग पुढे सांगतो काय होतं ते. इकडे खाली एक महादेवाचं मंदिर आहे. महादेवाचं मंदिर आहे आणि खाली विहीर पण आहे. तर आपला रांजणगावच्या गणपतीच्या पण पाया पडून झालेलं आहे. आणि आता आमच्या प्लॅनमध्ये फक्त काय होतं ओझर होता आणि लेण्याद्री होतं. बट आम्ही एक थोडासा एक्सटेंड करून तिन्ही पण गणपती एका स्टेटमध्ये केलेले आहेत. सो आता हा व्हिडिओ मी 2 पार्टमध्ये टाकलेला असेल. एक लेण्याद्री ओझरचा आणि एक रांजणगावचा. तर 2 तासांनी आम्ही एक ब्रेक घेतला आहे. 3 तासाने घेतला का. नाही 5ला निघालेलो. 3:30 हो नाही म्हणजे चुकून बोल. 3 तासाने ब्रेक घेतला आहे खाण्यासाठी. कुठला हॉटेल आहे. हां हॉटेल ग्लॅमर म्हणून. तो एक शॉर्ट ब्रेक. कारण का जाम कंटाळा आलं चालून. लगातार 3 तास ड्राईव्ह करून जाम कंटाळा आला. सो एक ब्रेक पण होईल आणि एक खाऊन पण होईल. हॉटेल मस्त आहे ॲम्बियन्स. तर घरी मी आता पोचलेलो आहे. 10 वाजले पोचताना. खोपोलीच्या ट्रॅफिकमध्ये खूप अडकलेलो. लगभग 1 तास खोपोलीच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेलो. लोणावळ्यानं इथे येताना मग 3 तास झाले. सो आता फुल एक्झॉस्टेड आहे. सो एवढीच व्हिडिओ बनवते आणि जर एवढी व्हिडिओ बघितली असेल तर थँक्स फॉर वॉचिंग.